नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। आता पुढे ही परिस्थिती कशी जाईल हे देखील आपण थोडक्यात बघूयात। आजच्या 24 जुलैला, 25 जुलैला आणि 26 जुलै पासून काय आगमन होते याकडे लक्ष देऊया। महाराष्ट्रातल्या या वातावरणाचा जो काही दाब आहे, जी प्रणाली आहे, ही पूर्णपणे नाशिक क्षेत्र, पुणे, मुंबईकडे सध्या वातावरण निर्मिती आहे। पण आज दुपारनंतर विदर्भामध्ये सुद्धा पूर्व विदर्भातल्या काही भागांना पावसाचा जोर हा स्थानिक लेवलला जसा पडतोय, काही भाग घेणं काही सोडणं, हे 2 दिवस चालणार आहे। म्हणजे आजची तारीख, उद्याची 25 आणि 26 ह्या तारखेपर्यंत चालणार आहे। आणि त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला संततधार वगैरे हे मुंबईच्या भागामध्ये कायम राहणार आहे। जळगाव जिल्ह्यात उद्यापासून परत स्थानिक लेवलचा पाऊस सुरू होतोय आणि नागपूर, चंद्रपूर, नांदेडच्या काही तुरळक भागात, मात्र मराठवाड्याला आणि विदर्भाला 2 दिवस विश्रांती आहे। त्यानंतर रविवार पासून बुलढाणा, जालना, नांदेड, परभणी, लातूर इथे सुद्धा जो 2 दिवस विश्रांती घेतली की इथे सुद्धा स्थानिक वातावरणासारखा पाऊस थोडा वाढ होणार आहे, जे 50 ते 60% व्याप्ती घेऊन एक स्थानिक लेवलला। पण याच्यामध्ये वारे असल्यामुळे हे जे काही 2 दिवस आहे रविवारपर्यंतचे, इथे कमी प्रमाणात राहील, कुठे मोठे जास्त राहील। नाशिक वगैरे भागातला जोर जो आहे तो कधी कमी तर कुठे जास्त प्रमाणामध्ये टिकून राहणार आहे। त्यानंतर आपण जे 72 तासामध्ये म्हणजे उद्यापासून 3 दिवसामध्ये यात जळगावचा समावेश सुरुवात होणार आहे। यामध्ये जळगाव, नागपूर, चंद्रपूर, इकडे बुलढाणा जिल्हा, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड पट्टे आणि याच सोमवारी रात्रीच्या वेळेला सोलापूर, सांगलीमध्ये काही ठिकाणी चांगला पिकांना दिलासा देणारा कंडिशन असणार आहे। आणि एक महत्त्वाचं म्हणजे ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाताना सांगेलच तुम्हाला मी, पण नक्कीच सोमवार पासून पुन्हा पिकांना जीवदान देणार आहे। आता बखाड नाहीये, आता तरसवणं नाहीये आणि 1972चा दुष्काळ मी सुद्धा बघणार आहे कसा आहे। जे पिकांना सुकत असताना, शेतकऱ्यांचं पीक करपत असताना त्यात काळीच करपणाचं जसं काम केलंय, त्यांना तोंडावर टिचून महाराष्ट्रामध्ये जायकवाडीमध्ये मोठ्या वेगाने आवक होते आणि हे देखील तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहताय। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। त्यानंतर सोमवारपासून जे जिल्हे वाढणार आहेत त्यामध्ये एकंदरीत मराठवाड्याचे आणि विदर्भाचे सर्व आहेत आणि खानदेशच्याही बरेच आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जशी वारी मागे फिरेल तसा तसा पावसाचा जोर हा सोमवार, मंगळवारपासून वाढणार आहे। ठीक आहे, नक्कीच कंटिन्यू फेल होत राहणार आहे आणि तुम्ही सुद्धा ते बघतच राहा। उमरग्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगला आहे, काही काही गाव आहेत त्यांना कधीच पंढरपूरची यात्रा मागे फिरल्याशिवाय पाऊस पडत नाही। मी पाहिले, जवळून पण पाहिले। हे मंगळवार पासून आणखीन याची तीव्रता वाढत जाईल, म्हणजे 27, 28, 29 या तारखेला याचा प्रभाव आणखीन वाढणार आहे। 27 पासून हा जो वाढतोय याच्यामध्ये विदर्भाचा समावेश जास्त आहे। अनेक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाची एंट्री ही विदर्भाच्या काही प्रमुख भागांची आहे, त्यांची नाव बघूयात पहिले। याच्यात नांदेडचा समावेश बऱ्यापैकी आहे, परभणीचा समावेश बऱ्यापैकी आहे, यवतमाळ, कारंजा, वाशिम, पुसद, हिंगणघाट, चंद्रपूर आणि खामगाव, बुलढाणा जिल्ह्यांचाही जोर 27 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून वाढतोय। आणि जायकवाडीच्या बाबतीत तुम्ही बघितलंय, चांगला पाऊस सुरू झालेला आहे जायकवाडी क्षेत्रामध्ये सुद्धा। त्यातल्या 28 तारखेला सुद्धा मराठवाडा, विदर्भ, लातूर जिल्ह्याचा जोर सुद्धा यावेळेस वाढतोय लातूर जिल्ह्यामध्ये। आणि याचं कारण असं आहे की गरमीची लेवल आणि ढगांची गर्दी खूप जास्त आहे। 28 तारखेला मंगळवारी धुळे, मालेगाव, छत्रपती संभाजीनगरचे एकंदरीत सर्व तालुके, जालन्याचे सर्व तालुक्याचे, बुलढाण्याचे सर्व तालुके, अकोला, यवतमाळ, विदर्भाच्या एकंदरीत सर्व तालुक्यात, नाशिकचा जोर पुन्हा एकदा 28 तारखेला, जे आता उद्यापासून कमी होणार आहे, जे आजही काही ठिकाणी कमी होईल, पण त्यानंतर हा जो जोर आहे परत 28 तारखेपासून पुन्हा वाढतोय। म्हणजे जायकवाडीसाठी गोदापट्ट्या शेतकऱ्यांना, काही गोदापट्ट्या आमच्या घनसावंगी तालुक्यातल्या पेरण्या कमी झाल्या, पण त्यांना मी त्यावेळेस सांगितलंय की हे जे धरण आहे हे 80 ते 90% भरणार आहे। पण जर परतीच्या पावसाने जर साथ आणखीन दिली तर ह्या धरणाचे दरवाजे तुमचे गाव उठवायची सुद्धा वेळ येऊ शकते, अशा पुढचा पाऊस आहे आणि हाच आपला तुलकर पॅटर्न आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत।
जो निर्णय आहे, जो क्षमता आहे, ती वातावरण पाहून बदलत नाहीये अनेकांसारखी, ती कायम टिकून ठाम आहे. आता जो सोलापूरच्या आणि सांगलीच्या अहिल्यानगरच्या जी काही पेरण्याचा विषय आहे, यांना बुधवारी म्हणजे 29 तारखेपर्यंत यांचं काम होऊन जाईल, 29 तारखेच्या संध्याकाळपासून. आणि जवळपास अनेक जणांची अशी इच्छा असते की एकाच दिवसामध्ये अख्खा महाराष्ट्र म्हणजे कमीत कमी एक विभाग तरी बेतील असा पाऊस कधी आहे, तर ते जाते बुधवारच्या तारखेला 29 तारखेला. 26 पासून म्हणजे 27 पासून मग सोमवारपासून जी कंडिशन डेव्हलप होते ती 2 दिवसामध्ये अख्खा महाराष्ट्र होते. पण शेतकरी पावसाला कदाळणार आहे, अशाच ह्या जुलैचा एंड होणार आहे. मग त्यामध्ये कुठला भाग असू शकतो? त्यामधला आवर्जून विदर्भाचा बराचसा भाग असणार आहे, जवळपास 70%, आणि मराठवाड्याचा जवळपास 30% ते 40% भाग असणार आहे. आणि एक लो प्रेशर परत बंगालच्या उपसागरातनं डेव्हलप झालं की पाऊस जर ह्या डेव्हलपमेंट जर सरकलं दक्षिण महाराष्ट्राकडे, आपल्या मराठवाड्याकडे, महाराष्ट्राकडे, तर पाऊस 10 ऑगस्ट पर्यंतही उघडत नाहीये. ही 3 दिवसाची, ज्यांना पाऊस बरा झालाय, खूप झालाय, अशा शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त रविवारपर्यंत चान्स आहे शेतीचे कामे करून घ्यायला, ज्यांना पाऊस चांगला असेल, खत पाणी, औषध फवारणी वगैरे. पण तुम्हाला नंतर चान्स मिळणार नाहीये. जसं जसं 29 तारीख ओलांडेल तसा तसा पाऊस हा व्याप्तीसह महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. धुळ्याचा आणि खान्देशचा दुष्काळी पाण्याचा प्रश्न हा याच महिन्यात मिटणार आहे, ह्या जुलै महिन्याच्या ह्या तारखे शेवटपर्यंत मिटणार आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितले 1-2 दिवस फरक पडेल आपल्या शब्दामध्ये, पण ते होणारच आहे. त्यानंतर विदर्भ मराठवाड्याला यंदा दुष्काळ नाहीये, खान्देशचाही समावेश दुष्काळाच्या बाबतीत नाहीये. दक्षिण महाराष्ट्राला कालावधी घेतोय हे नक्की आहे, पण यांना सुद्धा पुढील काळामध्ये दुष्काळ राहणार नाहीये. जाता जाता अख्खा जुलै महिना कसा राहील ह्याकडे फोकस करूयात. मित्रांनो, हा जो पाऊस आहे सध्या चालू आहे, 25 तारखेला चांगली उघडीप मिळते, 26 लाही उघडीप मिळू शकते अनेक भागांना, पण ती मराठवाडा विदर्भाला पाहिजे तशी नाहीये. आगमन जसा सोमवार टाकण्यास बाबतीत एक नंबर राहील, आणि तिथून पुढे जर लागोपाठ कंडिशन राहिली तर जवळपास 7 जुलै पर्यंत सुट्टी राहणार नाही महाराष्ट्रामध्ये. आणि याच काळामध्ये विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मिटायला सुरुवात देखील होईल. आणि याच्यामध्ये असं आहे की जर इथे 7 ऑगस्ट पर्यंत राहिलं आणि पुढच्या भागामध्ये मिळायला बघता फक्त 10 दिवसाची मिळू शकते पुढे 7-8 ऑगस्टच्या नंतर. ती जर नाही मिळाली की त्यानंतर 17 ऑगस्ट पासून जो पाऊस वाढणार आहे, त्या पावसामध्ये आता हा शब्द बोलू नये, पण असे बरेचसे भाग आहेत. गेल्या वर्षी 70% सांगितले, ऍक्युरेट 80% भाग झालाय. ह्या वर्षी कमीत कमी 25 ते 40% भागांना जवळपास 15 सप्टेंबरच्या आत ओला दुष्काळ अशी सुद्धा वेळ आहे. जाता जाता आता पुन्हा एकदा सांगेल की नाशिककरांवर तुमचा जोर ओसरलेला आहे. पुन्हा 5-7 दिवसांनी तो वाढेल सुद्धा. पुन्हा तो नंतर सुद्धा 4-5 दिवसात तुमची पावसाची जी काही प्रणाली आहे पूर्ण आहे. नाशिकच्या एकही भागामध्ये असं राहिलं नाहीये की त्यांना दुष्काळ भासतोय म्हणून. नाशिकचे येवला, निफाड वगैरे सगळ्या भागांचे व्हिडिओ झालेत. आणि आणखीन तुम्हाला सांगतो, राहिले असेल काही गावं तर काळजी करू नका. पावसा हा काही गावांना, काही जिल्ह्यांना 2025 ची सुद्धा बरोबरी करणार आहे. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद, आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.